नमस्कार, जय किसान। मी आज आहे सायखडा या गावी। सायखडा जे की सोनपेठ तालुक्यातलं परभणी जिल्ह्यातलं एक गाव आहे। याच गावी एक मोठा साखर कारखाना पण आहे। तसं पाहिलं तर या गावची लोकसंख्या 1500 ते 1600च्या आसपास या ठिकाणी या गावची लोकसंख्या आहे। पण या गावकऱ्यांचं असं म्हणणं आहे किंवा आमच्या गावातून निघाल्यापासून जो मुख्य रस्ता आहे गंगाखेड ते सोनपेठचा जो मार्ग आहे, या मार्गाच्या 3 किलोमीटरच्या खाली यांचं गाव आहे। पण यांच्या गावातून येण्यासाठी एकतर रस्ताही बऱ्यापैकी नाहीये, चालत यावं लागतंय। आणि आल्यानंतर या ठिकाणी या मुख्य रस्त्यावर कुठेतरी त्यांना बसण्याचा निवारा नाहीये, म्हणजे बस थांबाही नाहीये। या बस थांब्याची कुठेतरी मागणी त्यांनी उचलून धरली आणि त्या मागणीच्या बाबतीमध्ये आपल्या चॅनलच्या माध्यमातून त्यांनी या ठिकाणी भावना व्यक्त करण्याच्या एक आशा या ठिकाणी आपल्याला दाखवल्यात। आपण या ठिकाणी पाहत आहात याच गावचे कणशे साहेब आहेत। कणशे साहेब, आपण जे सायखडा गावकऱ्यांच्या वतीने जे प्रश्न मुख्य करून धरला आहे या बाबतीमध्ये आपण या ठिकाणी काय बोलाल? तसं बोलायला गेलं तर आमचं गेले 4 पिढ्या झालं या ठिकाणी आम्हाला एकही कुठं असं बसायला ठिकाण नाही आहे। तर जर आता ह्या वयवृद्ध माणसं आहेत, आता ह्यांना दवाखान्यात जायचं आहे तर 3 किलोमीटर पायाने यावं लागतंय। आल्याच्या नंतर इथं बसायचं कुठं? ऊन एक तर आता पावसाळा सुरू होतोय, अशा विजांचा मोठा कडकडाट, यांनी बसायचं कुठं? गेले आता दुखून आले, इथून पायाला गेले ते। आजी, तुम्ही सायखेड्याच्या हो, सायखेड्याच्या तुम्हाला ह्या मार्गावर येण्यासाठी तुमच्या गावातून किती किलोमीटर रस्ता चालत यावं लागते? आता काय आम्हाला माहिती आहे? 2.5 ते 3 किलोमीटर या ठिकाणी या आजींना चालत यावं लागते। मग आजी, या ठिकाणी तुम्ही सतत या रस्त्यात ये जाण्याचा प्रवास करत असता, मग या असं किती दिवसांनी आपण या ठिकाणी या झाडाच्या आसऱ्याला बसतात? जलमच गेला आमचा, जलमच गेला। आजीचं असं म्हणणं आहे, या सायखेड्याचं आहेत यांचं असं म्हणणं आहे किंवा आमचा जन्म गेलाय, पण जन्म जाऊनही आम्हाला या ठिकाणी प्रशासनानं म्हणा किंवा आमचे जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांनी या ठिकाणी बस थांब्याची अजूनही अद्यापही या ठिकाणी सोय केलेली नाही। ही सोय व्हावी म्हणून या आजी या ठिकाणी आपल्याला आपल्या चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी बोलल्या। आपण या ठिकाणी पाहत आहोत, आता महाराज आहेत आपल्यासोबत, सायखेड्याचे गोशाळेचे महाराज आहेत। महाराज, आता या आजी म्हणल्या की आमचा जन्म गेला, आमच्या सायखेड्यातल्या लोकांचा जन्म या ठिकाणी गेला की आम्हाला अजून या ठिकाणी बस थांब्याची सोय आमच्या लोकप्रतिनिधींनी किंवा प्रशासकीय वर्गाने केलेली नाहीये। या गोष्टीवर एक मागणी धराल? मागणी प्रामुख्याने आमची हीच आहे की जसं आम्ही समजा गावातून हे काही वयस्कर माणसं आहेत, समजा चालत आल्याच्या नंतर इथं निवारा पाहिजे कुठंतरी बसण्यासाठी। जसं हे आता एक चिलारीचं झाड आहे, पण याची काही सावली एवढी म्हणावी अशी एवढी सावली नाही, म्हणून एक कुठंतरी प्रशासनाने या ठिकाणी एखादं असं बसस्टँडचं एखादं घर या ठिकाणी बांधावं की जेणेकरून आलेल्या प्रवाशाला एक 10 मिनिट इथं एक आल्याच्या नंतर मोकळा श्वास घेता येईल, बसता येईल। आणि त्यानंतर आमच्या आणखीनही प्रशासनाला अशी मागणी आहे, एसटी खात्याला अशी मागणी आहे की जसं आमचं गंगाखेड डेपो आहे, सोनपेठ डेपो आहे, प्रामुख्यानं आमचा जो काही वर्ग इथला जो आहे तो सोनपेठ, गंगाखेड, परळी या 3 गावाला जास्त या शहराला जाणार आहे। त्याच्यामुळं ही जर बस आम्हाला जे 3 किलोमीटर चालत यावं लागतंय, तेच जर बस आमच्या गावाहून जर आली त्यात आणखीनही थोडंसं म्हणजे सोन्याला सुगंध म्हटल्यासारखं होईल। आणि इथं या ठिकाणी देखील एखादं एसटी डेपो एखादं स्थान असं असावं की ते इथं कुठले बघा तुम्ही पाटी देखील नाही की बस इथं थांबलीच पाहिजे। असं कधी खूप वेळेस असं पण होतंय की एखादे काही असे ड्रायव्हर असतात की इथं माणूस जर नसला तर थांबत पण नाहीत आणि एखादा असला तर त्याच्याकडे बी दुर्लक्ष करतात। तर त्याच्यामुळे इथे एक पाटी देखील असली पाहिजे की जेणेकरून इथे येऊन बस थांबली पाहिजे आणि इथं येणाऱ्या सर्व प्रवाशांना सर्व सुखसुविधा भेटल्या पाहिजे, हीच आमची एक मागणी आहे। या ठिकाणी महाराजांना एक व्यक्त केली आहे आशा, किंवा आम्हाला प्रतिनिधींच्या माध्यमातून किंवा प्रशासकीय वर्गातून या ठिकाणी आमच्या गावातून चालत आल्यापासून 2 किलोमीटरच्या अंतरानंतर या ठिकाणी कुठेतरी पाण्याची सोय असावी आणि एक विनंती बस थांबा या ठिकाणी असावा, अशी प्रामुख्याने मागणी या ठिकाणी यांनी बोलून दाखवली आहे। आपण अजून आपल्यासोबत गावकरी बरेच आहेत। दादा, आता पाण्या पावसात वर्षापासूनचा हा आपला कळलेला प्रश्न आहे आणि आम्हाला गावात जाण्यासाठी रस्ता एकदम हे जे आता हे रस्ता जे केलेला आहे ते सगळं बोगस आहे। काम जे आहे ते सर्व काही बोगस आहे आणि प्रशासनाला आम्ही एवढीच विनंती करतात की रस्ता बी व्यवस्थित आणि आम्हाला इथं बसस्टँड सारा बसण्यासाठी पावसाळ्यासाठी म्हणा उन्हाळ्यासाठी म्हणा आम्हाला इथं देण्यात यावं। बाबांची आणि सर्व गावकऱ्यांची एकमुखी अशी मागणी येते की उन्हाच्या प्रहारामध्ये आणि पावसाळ्याच्या विजाच्या कडकडाटामध्ये आम्हाला कुठंतरी या ठिकाणी एक निवारा असावा,
जे की या निवाऱ्यामध्ये लहान थोर वयस्कर अशा आजीसारखे वयाच्या माणसं या ठिकाणी बसू शकतील, ज्यांच्या की जीवाला कुठेतरी धोका होऊ नये अशा बाबतीमध्ये यांनी या ठिकाणी एक बाजू बोलून दाखवली. या ठिकाणी आपल्यासोबत आहेत याच गावचे आहेत ज्येष्ठ नागरिक म्हणून. आपल्या गावकऱ्यांची मागणी चालू आहे की या ठिकाणी विनंती बसथांबा मिळावा. या विनंती बसथांबाच्या अनुषंगाने आपण या बाबतीमध्ये अजून कुणाकडे प्रस्ताव द्याल? तर बघा, मला कळतं तसं ते इथं धाबाच नाही, पण आम्ही काही जसं आम्हाला जमते अशा वेळोवेळी आम्ही त्या धाब्याची मागणी केलेली होती. परंतु शासनाचं काय म्हणणं होतं की रोड जे आहे गंगाखेड रोड होईल चालू त्यावेळेस आपण धाबा घेऊ, तशी विनंती केली. तरी आमचे मित्र कनशे पाटील जे शाळेचे संस्थापक महाराज पडेसाहेब यांनी सुद्धा मागणी मागितली की खरंच धाब्याची गरज आहे. पावसा पाण्यामुळं वाऱ्यामुळं या वयोवृद्ध लोकांना त्रास होतोय. हा त्रास होऊ नये म्हणून तुमच्या वतीनं आणि मी माझ्या गावकरीच्या वतीनं सुद्धा एकच मागणी मागतो की इथं खूप चांगल्या पद्धतीचा निवारा व्हावा अशी मी शासनाला विनंती करतोय. आपण सुद्धा ही बातमी उचलून धरावी अशी तुम्हाला पण माझी विनंती आहे. आपण पाहू शकता या ठिकाणी सुज्ञ अशी नागरिक होते ज्यांनी की मागणी अशी धरली की आम्हाला या ठिकाणी फक्त बसच्या निवाऱ्याची कुठेतरी जागा करून द्यावी. आपण पाहू शकता याच मुख्य रस्त्यावरती गंगाखेड जो रस्ता आहे याच रस्त्यावरती यांचं गाव आहे, पण यांच्या गावच्या या रस्त्यावरती आता आपण पाहू शकता एक बस थांबली आहे, जे काही प्रवासी उतरतात आणि जातात. पण यांना थांबण्यासाठी कुठलाही असा पक्का निवारा या ठिकाणी नाही. यांना इथून पायी गावात जायचं म्हणलं तर 3 किलोमीटर लागतं. यांना तसं या परिसरामध्ये यांच्याच गावाला अटॅच असणारे 2 ते 3 तंडे आहेत. जवळपास 1600 लोकसंख्येचं यांचं गाव आहे. 1600 लोकसंख्येच्या गावाची एक मुख्य अशी मागणी आहे की आमच्या ह्या माळरानातल्या ज्या भागावर अशा मार्गावर आम्हाला एक प्रवासी निवारा या ठिकाणी शासनानं किंवा लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून मिळावा, म्हणून त्यांनी या मागणीला जोर लावून धरला आहे. आपण या ठिकाणी अजून पाहत आहोत. या ठिकाणी ज्या आजी आहेत या आजीच्या सोबत यांच्याचसोबत एक अजून आजी आलेली आहेत त्या की परगावचे आहेत, पण त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही परगावून आल्यानंतर आम्हाला बी कुठेतरी चलत जावं लागतंय. बसा आजी खालीच बसा तुम्ही, मी बसतो. आजी तुम्ही या गावात पाहुणे म्हणून आलात, मग पाहुणे आल्यानंतर तुम्हाला इथून जायला लागतंय यायला लागतंय. मग या गावकऱ्यांचं असं म्हणणं आहे की आम्हाला या गावामध्ये या स्पॉटवर एक विनंती थांबा द्यावा. या थांब्याची खरंच गरज आहे असं कशाहून तुम्ही म्हणता? थांबणे आमची बेजारी व्हायली, चलत येणं जाणं आमची परेशानी व्हायली साहेब. आम्हाला निवारा पाहिजे, पाण्याची सोय पाहिजे. इथं पाटी नाही, आम्ही काय करायचं? फार रानात कपायला होतं उन्हामध्ये. आमची सोय करा एवढीच आमची विनंती. आजीचं असं म्हणणं आहे ज्या की या बाहेरगावच्या या आजीकडे पाहुणे म्हणून आल्यात यांचं असं म्हणणं आहे किंवा इथून खूप दूर असं आम्हाला चालत जावं लागतंय. शासन आम्हाला तसं महिलांना फ्री देते प्रवासाला, पण फ्री देऊन त्याचा उपयोग काही होत नाही, कारण या ठिकाणी निवारा नाही, पाण्याचं कुठंतरी या ठिकाणी साधन नाही. मग अशा गोष्टी इथं नसताना आम्हाला नुसतं फ्रीचा प्रवास करून काय उपयोग आहे असं या ठिकाणी आजीचं म्हणणं आलं. आपण पाहत आहात वावर न्यूज. धन्यवाद.